नमस्कार मैत्रिणींनो, मी दीपाली निधीज किचन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आज निधीज किचन मध्ये तुम्हाला असे खमंग, पौष्टिक आणि एकदम परफेक्ट असे मेथीचे लाडू मी आज तुम्हाला दाखवणार आहे, तेही एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम चविष्ट। चला तर आता तुम्हाला काय करावं लागेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि अजूनही माझं चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तुम्ही सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका। चला तर आपण साहित्य बघूया। मूग डाळ घेतली आहे, पूर्ण अर्धा किलो घेतली आहे, सालासकट घेतलेली आहे। 50 ग्रॅम मी मकाने घेतले आहेत, अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, काळं गूळ घेतलेला आहे, अर्धा किलो तूप घेतलेला आहे, मी गाईचं तूप घेतलेलं आहे, 50 ग्रॅम काळे मनुके घेतले आहेत, 50 ग्रॅम बदाम घेतले आहे, 50 ग्रॅम खारीक पावडर घेतलेली आहे। इकडे तुमच्याकडे खारीक अख्खी असेल तर तुम्ही ती पूड करू शकतात घरी। सुंठ घेतलाय, एक मोठा असा तुकडा सुंठ घेतलाय, जायफळ घेतलाय, ते पण मी किसणीने ग्राइंड करणार आहे। ओवा घेतलाय 25 ग्रॅम, 25 ग्रॅम मेथी घेतलाय, 50 ग्रॅम मी हलीम घेतलेला आहे, खसखस 50 ग्रॅम घेतलेला आहे, आपल्याला चवीला वेलची पावडर घेतलेली आहे, 25 ग्रॅम हे जे आपलं डिंका आहे ते घेतलंय आणि ही काळी मिरी घेतलेली आहे। आपलं हे सगळं साहित्य बघून झालेलं आहे, आपण पुढच्या कृतीकडे वळूया। आपण याला गॅस चालू करून घेऊया, कढई गरम करत ठेवते। आपल्याला कढई गरम झालेली आहे, आपण ना ही डाळ जी आहे मुगाची ती आपण इथे भाजून घेऊया। आपल्याला डाळ ही चांगली व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। आपल्याला डाळ व्यवस्थित अशी खरपूस भाजायची, मग जेव्हा पीठ होतं ना त्याच्यानंतर मग आपल्याला जास्त भाजायची गरज पडत नाही। हे बघा, आपली आता ना डाळ ही व्यवस्थित अशी मस्तपैकी खरपूस अशी भाजलेली आहे आणि ह्याचा कलर पण बदललेला आणि पूर्ण डाळीचा स्मेल पण छान येतोय। हे बघा, भाजल्यानंतर एकदम कुरकुरीत होते आपली ही डाळ, तशी आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायची। जास्त पण आपल्याला भाजायची नाहीये, कारण जेव्हा आता हे पीठ आपण मिक्सरमध्ये मीडियम असं दळून घेणार आहोत आणि मग ते पुन्हा तुपात जेव्हा भाजणार ना ते व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचंय। आता आपण जेवढं भाजलेलं नाही हे बरोबर आहे। चला तर मी आता हे जी डाळ आहे ती परातीत काढून घेते। हे बघा, आता आपल्या ना डाळ व्यवस्थित भाजून झालेली आहे आणि डाळीमध्ये ना असं थोडंसं असं हे काळं असं राहतं भाजताना, त्याची साल वगैरे निघून आपली ते पूर्ण कढई आपल्याला एकदम व्यवस्थित क्लीन करून घ्यायची। आपण आहे ना आता हे मकाने पण आहे ना भाजून घेऊया। आता हे सगळे मकाने मी व्यवस्थित असे भाजून घेते। आता आपले ना हे मकाने आहेत ते व्यवस्थित असे भाजलेले आहेत। आता ना आपले हे मकाने व्यवस्थित असे हे बघा शिजलेले आहेत, आवाज पण मस्त येतोय कुरकुरीत असा। आपले हे मकाने झालेले आहेत मस्त की भाजून, तर आहे ना आता आपण हे बाउलमध्ये काढून घेऊया। पण जी ही मेथी घेतली होती ती आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायची। हे बघा, आपले मेथी पण ना व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे, हे बघा लालसर झालेली आहे आपली मेथी। आता मेथी ना ही व्यवस्थित भाजून झालेली आहे, तर मी एका बाउलमध्ये काढून घेते। आता आपली मेथी भाजून झाली आहे, तर सुकं खोबरं भाजते मी।
सुकं खोबरं पण आपल्याला पूर्णपणे असे एकदम लालसर करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकतात आपला जे सुकं खोबरं आहे ते व्यवस्थित असं खरपूस असं लालसर कलर यायला लागला. अजून असं जसं पाहिजे तसं खरपूस असं नाही झालेलं आहे, पण लाल कलर आता यायला लागला हा बघा. अजून आहे ना त्याला एखाद दुसरा मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे तो व्यवस्थित येईल, म्हणजे व्यवस्थित ते खोबरं भाजलं जाईल आपलं. चला आता आपण 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया. हे बघा आपलं हे खोबरं मस्तपैकी असं ब्राऊन कलर आलेला आहे ह्याला आणि कुरकुरीत झालंय एकदम मस्तपैकी. तुम्ही बघू शकता झालंय ना ब्राऊन मस्तपैकी. आता हे ना मी सगळं एका डिश मध्ये काढून घेते. हे तुम्ही बघू शकतात मी सुकं खोबरं आता ह्या डिश मध्ये काढून घेतलेलं आहे. आपलं आता हे सुकं खोबरं मस्तपैकी भाजून झालंय. तेव्हाच आपण हे ओवा आहे तो आपण भाजून घेऊया. थोडासा त्याचा कलर बदलला ओव्याचा की पटकन आपण तो काढून घ्यायचा. आपल्या ना ओवा पण मी व्यवस्थित असा काढून घेतला वाटीमध्ये. आता आपण खसखस भाजून घेऊया. खसखसला पण भाजायला आपल्याला टाइम लागत नाही. खसखस पण पटकन अशी भाजून होते. आता ती पटकन करपून जाते म्हणून तिच्याकडे खूप लक्ष देऊन भाजावं लागतं. आपल्याला ना खोबरं जे गरम असतानाच आहे ना हाताने असं व्यवस्थित असं मुरडून घ्यायचंय, कारण मिक्सरमध्ये हे बारीक केल्यानंतर एकदमच पूड होते. त्यामुळे मी फक्त हाताने असं मुरडून घेणार आहे त्याला व्यवस्थित असं. याच खोबऱ्यामध्ये आपण जो भाजून घेतलेला ओवा होता तो आपण ह्याच्यामध्येच टाकून घेऊया, जे एकदम व्यवस्थित मिक्स होईल सगळे इन्ग्रेडियंट आपले. आणि आता आपला ना खसखस पण आहे ना व्यवस्थित असा भाजून झालाय, तुम्ही बघू शकता. तो सुद्धा मी आता प्लेटमध्ये काढून घेते. मी जी ही सुंठ आहे ती अख्खी होती पूर्ण, ती मी ना त्याला बारीक करून अशी घेतलेली आहेत आणि मग मी भाजली. खलबत्त्यात मी एकदम व्यवस्थित बारीक करून घेतली आहे. ती बारीक पण म्हणता येणार ना, तसेच थोडेसे हे केले, कारण ती आजपर्यंत व्यवस्थित भाजली गेली पाहिजे म्हणून मी ते खलबत्त्यात कुटून घेतले. अर्धा ते 1 मिनिटच मी हे पूर्णपणे भाजून घेतले. आपलं जे सुंठ आहे ते आता आपण ना ही पण बाउलमध्ये काढून घेऊया. आता हे जे हलीम आहे ते आपल्याला इथे भाजून घ्यायचं. आपलं हलीम पण आहे ना व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपला हलीम भाजून झाला. मी 6 ते 7 काळे मिरे पण हे व्यवस्थित भाजून घेते. थोडंसं भाजून घेणं म्हणजे त्याला पूर्ण असं ढग लागलं पाहिजे, म्हणजे थोडेसे तापले गरम झाले पाहिजे ते काळे मिरे पण.
कारण आपले लाडू आपल्याला खूप दिवस ते टिकवायचे. आपल्या इथनं हे काळी मिरी पण व्यवस्थित भाजून झाली आहे. तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी भाजून झालेली आहे ती पण आता मी प्लेटमध्ये काढून घेते. बघा काळी मिरी मस्त व्यवस्थित भाजलेली आहे, प्लेटमध्ये काढते. आता आपण ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ही जी आपण मूग डाळ आहे भाजून घेतलेली ती आपण आहे ना आता ही दळून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. कारण ही जी आहे ना अर्धा किलोच आहे, जास्त नाही आहे. मिक्सरच्या भांड्या आपल्याला ना म्हणून मिक्सरच्या भांड्याने मी दळून घेते. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला ना ही जास्त बारीक नाही दळायची आहे, मीडियम मध्येच दळायची आहे, जेणेकरून आपल्याला खाताना ना आपल्या टाळ्याला ते लागतं कामा नये पीठ असं. बघूया आपलं आता आपण जी डाळ आहे ती बारीक झाली का, म्हणजे व्यवस्थित जशी आपल्याला हवी तशी. हो, तर आपली व्यवस्थित अशी ही डाळ झालेली आहे, मस्त की बारीक अशी, जास्त जाडी पण नाही आणि बारीक पण नाही, तुम्ही बघू शकता. आता मी हे बाउलमध्ये काढून घेते. आता आपण दुसरा पुन्हा एकदा दळून घेऊया. पुन्हा एकदा मी आपल्याला हे पूर्ण पीठ आहे ना दळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आपल्याला एवढंच असं खरखरीत हवंय, जास्त जास्त जाड पण आणि एकदम बारीक पण नाही. हे जे आपण मकाने घेतले होते व्यवस्थित भाजून, तर ते पण मी आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. हे बघा आपले मकाने ना अर्धे ग्राइंड झालेत आणि अर्धे ग्राइंड झाले नाहीत. तेव्हाच आपण आहेत ना जी वेलची, काळी मिरी आणि हे जे सुंठ आहे ते आपल्याला ह्याच्यामध्येच बारीक करून घ्यायची. तुम्ही बघू शकता आपलं हे जे घेतलं होतं मिश्रण मस्तपैकी ते पूर्णपणे बारीक झालेलं आहे. ते पण आता ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आपलं सगळं साहित्य आहे ना मस्त की बारीक दळून झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट कृतीकडे वळूया. आता आपण ना गॅस चालू करूया आणि आपली कढई आहे ती आपल्याला एकदम गरम करून घ्यायची आहे. आपली कढई व्यवस्थित गरम झाली आहे. आता आपण तूप टाकून घेऊया. हे बघा आपलं हे जे डिंक आहे ते आपण आता भाजून घेऊया. आपलं तूप पण व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता थोडं थोडं करून मी डिंक हे भाजून घेणार आहे. व्यवस्थित असं त्याला फुलवून द्यायचं. आता ते त्यातलं एक जरी आपल्याला हे राहिलं ना असं तर आपल्या दाताला इंजुरी होण्याची खूप मोठी शक्यता असते, म्हणून ते व्यवस्थित आपल्याला फुलवून घ्यायचे. म्हणून ते थोडे थोडेच टाकून ते थोडेसेच टाकायचे आणि फुलवून घ्यायचे मस्तपैकी असं. हे बघा बघू शकतात तुम्ही आपले मस्तपैकी असे डिंक असे झालेले आहेत, मस्त फुललेले आहेत ते तर मी एका पूर्ण आपल्या परातीमध्ये काढून घेते मी. ते हे अशा पद्धतीने आपले जे आपण डिंक घेतलं होतं ते व्यवस्थित भाजून झालेलं आहे आणि मस्तपैकी फुललेलं आहे. बघू शकतात तुम्ही मस्तपैकी असं फुललेलं आहे. तर आता आपलं हे जे तूप आहे ते आपण गरम झालेलं आहे आणि आता जे आपलं मूग डाळीचं पीठ जे आपण करून घेतलेलं होतं ते आपण ह्या तुपामध्ये टाकून व्यवस्थित असं भाजून घेऊया. लक्ष ठेवा आपण जेव्हा डाळ केली होती त्या डाळ ही पूर्णपणे भाजून घेतली होती आपण.
म्हणून आपल्याला ही जास्त आता तुपात भाजायची नाहीये, थोडीशीच आपल्याला ही भाजून घ्यायची. एकदम हे लाडू एकदम पौष्टिक होतात आणि खायला पण एकदम रुचकर होतात. विशेष करून बाळंतीण बाईसाठी किंवा जे डायबिटीजचे पेशंट आहेत, त्यांची हाडं कमकुवत झाले आहेत आणि दुसरं म्हणजे कॅल्शियमचं प्रमाण कमी झालेलं आहे, त्यांच्यासाठी तर हे खूप उत्तमच आहे. असे लाडू करून ठेवले महिनाभर तरी आपल्याला एक एक खाल्ला दिवसाला तरी खूप पौष्टिक तत्व आपल्या पोटामध्ये जातात. हे बघा, आपलं जे हे डाळीचं पीठ आहे व्यवस्थित असं भाजून झालंय. बघू शकता तुम्ही, एकदम खरपूस भाजलेलं आहे. तुम्ही बघू शकता त्याचा कलर पण व्यवस्थित कलर चेंज झालाय. त्यात मी हे परातीत काढून घेते आणि दुसरं पण जे आता आपलं अजून एक थोडं राहिलेलं पीठ आहे ते पुन्हा आपण भाजून घेऊया. तर आपण थोडंसं तूप घालून घेऊया. जसं आपण भाजतो ना तसं थोडंसं तूप घालून घ्यायचं कढईत. आता आपलं तूप व्यवस्थित कडकडीत गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये पीठ टाकून घेऊया. आता हे पूर्ण पीठ टाकून घेतलं आपण तुपामध्ये. हे बघा, आपलं हे पीठ व्यवस्थित असं खरपूस असं भाजून झालेलं आहे. आता आपण हे जे आपलं पीठ होतं ते ह्याच्यामध्ये पुन्हा एकदा टाकून घ्यायचं आहे आणि जेवढं आपण भाजलेले जे सामान होतं, आपण जे काय भाजून घेतलेलं होतं ते सगळं आता एक एक करून आहे ना ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा, सुकं खोबरं आणि आपलं हलीम, खसखस हे सगळं मी ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेते. आपली खारीक पावडर ती पण टाकते. व्यवस्थित असं मिक्स करून घेते मी सगळं हे मिश्रण. हे मिक्स झालंय. आपलं डिंक आपण जे भाजून घेतलं होतं ते हाताने व्यवस्थित मी मुरडून हे केलेलं आहे डिंक. पुन्हा त्यामध्ये आपण काळी मिरी, मेथी, सुंठ ते सगळं आता एकत्र करून घेतलं. आता आपलं बदामाचे काप. आता आपण ना ह्याच्यामध्ये वेलची पावडर टाकून घेऊया. हो का, मी पाव चम्मच पूर्ण वेलची पावडर टाकते आणि त्यात आपण जायफळ पण किसून घेऊया. जायफळ पण किसून घेतलेलं आहे आणि हे पूर्णपणे आता मी एकजीव करून घेते. आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप टाकूया आपण. मी स्लो गॅसवरतीच हे सगळं मिश्रण मिक्स करून घेते, जेवढून आपलं मिश्रण हे गरम राहील. आता आपण हे गूळ टाकून घेऊया. अर्धा किलो गूळ आहे हे, ते आपण सगळं टाकूया आणि ह्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया.
चला तर आता मी हे गॅस बंद करते आणि मिक्स करून घेते। हे बघा, आपण आता हे सगळं कढईतनं आपण म्हणजे गॅसवरनं काढलं आणि आता आपल्याला हे गूळ आहे ते असं हातावरती रगडून ते व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। आपल्याला हाताला खूप चटके बसतात, पण तरी पण तसं गूळ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, आपले हे व्यवस्थित मळून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। बघा, आपलं हे व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे। आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि हे तूप ठेवूया। 3 चम्मच मी पूर्णपणे तूप टाकून घेतले आहे। आता पूर्णपणे मेल्ट होऊ दे। आपलं तूप आहे ना व्यवस्थित गरम झालेलं आहे। आता आपण ना याच्यामध्ये मनुके टाकूया आणि ते व्यवस्थित फ्राय करून घेऊ। मनुके जो थोडेसे फुलेपर्यंत आपण त्याला तुपामध्ये भाजून घेऊ। बघा, आपले मनुके व्यवस्थित फुललेले आहेत आणि आता आपण गॅस आहे ती बंद करून घेऊ। हे बघा, आपल्याला करपवायला नाही द्यायचे, त्यांना मस्तपैकी असे तुम्ही बघू शकता फुलवून घेतलेत मी तुपामध्ये। गरम गरम मनुके करून आपण हे घेतलेले तूप, हे बघा आपण गरम करून घेतलेले सगळे मनुके आहेत ते आपण त्या पिठात टाकून घेऊ। बघा, आणि मिक्स करून घेऊया। बघा, आपलं हे सगळीकडे मिक्स झालेलं आहे। आता आपण लाडू वळायला घेऊया। अशाच पद्धतीने मी सगळे लाडू आपले वळून मी घेतलेले आहेत आणि आपले हे लाडू तयार झालेत। आता ना मी ह्याला अर्धा 1 तासासाठी बाहेर ठेवणार आणि मग डब्यामध्ये भरून ठेवणार। बघितले, आपले हे लाडू मस्तपैकी तयार झाले। एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम खूप सुंदर झालेले आहेत हे लाडू। आणि जेवढं तुम्हाला मी साहित्य दाखवलं ते सगळं गरजेचं आहे। ते साहित्य टाकल्याने आपले लाडू खूप सुंदर, पौष्टिक आणि हे लाडू तुम्ही जवळजवळ फ्रीजमध्ये पण नाही, बाहेर ठेवून पण तुमचे 1.5 ते 2 महिना चांगला व्यवस्थित टिकून राहतो हे लाडू। तुम्ही पण तुमच्या घरी करून बघा आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका। चला, तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू। बाय।